मानवीचा आम्ही तर मगाशी महाराजा त्यांचं श्रीकृष्ण अवतार आहे ते 7 जूनला पाद्यपूजन झालं ते आपण बघितलंच आणि खूप चांगलं आहे की तुम्ही बघाल ना. आज मी स्केच पण त्याचा तुमच्याकडे आणलाय रिलीज करण्यासाठी. ट्रॉली असते 2 टनाची आणि यांना मूर्ती घडवायची असते 4 टनाची. ते मी उपनगरामध्ये राहून पण मी लालबागची मूर्ती बनवू शकतो. कुठे शिकले तुम्ही, कुठल्या कारखान्यात होते आणि तुमचं हे पर्सनल जे आहे आता समीक्षा आर्ट्स त्याची सुरुवात कशी झाली हे सगळ्यांना सांगा. तो माझ्याकडे आलेला, दादा आम्ही गेल्या वर्षी सतीदाकडनं मूर्ती घडवलेली परेलचा लंबोदर. आता त्यांची मूर्ती जर मला घडवायला भेटली मंडळांची तर मी आवश्यक घडवणारच ना. कारण का मी मंडळ बघून काम नाही करत, मी एक श्रद्धा म्हणून काम करतो. या सबुरी म्हणून आपल्याला मंडळांचं काम करून देणं गरजेचं आहे. उपनगरचे जे मूर्त्यांची कॉस्टिंग आहे आणि लालबाग परळची जी मूर्त्यांची कॉस्टिंग आहे त्यामध्ये डिफरन्स आहे. एक अभिमानाचा क्षण असणार माझ्यासाठी, कारण का लालबाग परेलमध्ये मला मूर्ती घडवायची असेल तर असं असेल. एक विचार करू की परेल वर्कशॉप किंवा गणसंकुलमध्ये एक तरी आपण एक छोटासा गाला घेऊन 5-6 मूर्त्या बनवू. अर्धा पाऊण तास बसलेलो होतो त्यांच्या स्टुडिओमध्ये आपलं वसईला पापडीला. तर दादानी मला एकच गोष्ट सांगत नेहमी बसला की मंडळांचं ऐकायचं नाही आपल्याला. तर त्या सगळ्या मूर्तिकारांचं काय असतं की आम्हाला अशी मूर्ती घडून पाहिजे, पण त्यांना ते नसतं की त्यांची बजेटची क्षमता जास्त असते, उपनगरात बजेट क्षमता कमी असते. तुम्ही पेमेंट जर मला तेवढा दिलात तर मी तुम्हाला काम करून देऊ शकतो ना. ते आपण डिटेल्स द्यायचा प्रयत्न करतो, कारण मंडळाला तेच पाहिजे असतं की ती मूर्ती सुंदर कशी दिसावी. आणि आपल्या इथे उंच मूर्त्या का बनत नाही, कारण का आपण उपनगर असल्यामुळे काय कसं असतं. आता बघा एवढ्या वर्षात मंडळांचं ऐकतोच आहे आणि मूर्ती घडवतच आहे. नसेल तर बजेट वाढवा, कारण का तुम्हाला काम पाहिजे बॉम्बेसारखं मुंबईसारखं. आता आमचं बजेट नाही आहे, आम्ही 5 जणच आहे, तुम्ही आम्हाला ॲडजस्ट करा. पण आपण पण ॲडजस्ट किती करणार, कारण आपण एवढ्या लाखो रुपये भाडं भरतोय. तुमच्या मूर्तीला बघण्यासाठी लाखो लोक असतात, ते तुम्ही बघत नाही कधी. कधी एक पण हिस्सा आहे मूर्ती स्वस्त पाहिजे, ह्यांचं फाउंडेशन खराब असतो, ह्यांचा पाठ खराब असतो. दादा आता गोष्ट करूया या वर्षाच्या गणेशोत्सवाची 2026. पण मंडळ ते समजून कधीच घेत नाही, एवढं मी सांगू शकतो तुम्हाला. जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी. आज के एपिसोड में आपका स्वागत है. इतना सारा प्यार बताया आपने केपी दादा के कार वाले पॉडकास्ट पर, बहुत बहुत दिल से आभार. 2.5 घंटे का एपिसोड, सॉरी 2.5 घंटे का एपिसोड नहीं, 2.5 घंटे की मूवी हमने बना दी थी. हमको पता ही नहीं चला कि 2.5 घंटे का एपिसोड बन गया है, बट फिर भी लोगों ने पूरा एपिसोड देखा है. और इतना सारा प्यार कमेंट्स में, डीएम्स में, पर्सनल कॉल्स पे, लोगों ने घर पे टीवी लगाकर भी ये एपिसोड देखा हुआ है और हमने सारी चीज स्टोरी पर भी शेयर की है. ऐसा नहीं है कि मैं अपने मन से बोल रहा हूं. तो ऐसे ही प्यार हमें बताते रहना, ऐसी एक्सक्लूसिव कंटेंट हम आपके लिए लेके आया करेंगे. और आज के स्पेशल गेस्ट है हमारे गौरव दादा मरगज, जो कि उपनगर के बहुत ही दिग्गज मूर्तिकार है. इतने सालों से ये फील्ड में है और उपनगर में उन्होंने अपना एक छोटा सा खुद का एक बोलते हैं ना स्ट्रॉन्ग होल्ड वहां पर बनाया हुआ है. मागी में तो आप उनके मूर्तियां देखते ही हो, बट अभी ये टाइम भाद्रपद में भी आप उनकी कॉन्सेप्चुअल मूर्तियां देखेंगे. ये एपिसोड में बहुत सारे एक्सक्लूसिव हम आपको स्केचेस और कुछ जैसे दादा की स्टोरीज है कि वो कैसे यहाँ तक पहुंचे, कैसा उनका जर्नी था, क्या कॉस्टिंग है उपनगर में और लालबाग में, क्या डिफरेंस है, क्या प्रॉब्लम्स आती है, और जो भी उनका विजन है आगे क्या करना है उनको गणपति क्षेत्र में, वो सारी बातें आज उनसे करेंगे. तो एपिसोड को एंड तक जरूर देखना. हमें गणेश उत्सव को ग्लोबल लेवल तक लेके जाना है, तो एक सब्सक्राइब, एक लाइक, एक व्यू मैटर करता है. तो लाइक, शेयर और सब्सक्राइब करना मत भूलना. ऐसे ही एक्सक्लूसिव कॉन्टेंट के लिए फॉलो करते रहना. माझा गणेश. जय गणेश दादा. जय गणेश. जय गणेश. कसे आहेत तुम्ही? मस्त मजेत. तयारी कशी चालू आहे गणपतीची? जोरदार चालू आहे. वेलकम टू द गणेश उत्सव पॉडकास्ट. दादा, आपण जेव्हा मागीमध्ये भेटलेलो तर तेव्हा तुम्हाला मी बोललेलो की आपण एक छान एपिसोड पर्सनलाइज करूया तुमच्यासाठी, कारण तुमचं काम पण मीच नाही सगळ्यांनी बघितलं आहे मागीचं आणि भाद्रपदचंही, ज्या प्रकारे तुम्ही मूर्ती घडवता. तर आज खूप सारं डिस्कशन करूया आणि ओपनली तुम्ही बोला. पहिला प्रश्न की कसं वाटतं तुम्हाला म्हणजे TGPच्या आपल्या सेटवर येऊन? नाही, मला TGPच्या प्लॅटफॉर्मवरती मला खूप छान वाटते आणि तुम्ही जो सेटअप केला आहे हे खरंच खूप छान वाटते मला. आज असं मला वाटते की खरंच आपण जे एपिसोड तुम्ही जो केला ह्याच्या अगोदर आता एक 10 दिवसापूर्वी दादाचा, त्याच्याबद्दल पण मला खूप आवड झालं आहे आणि आज पण तुम्ही जे केलं आहे ते मला खूप म्हणजे बरं वाटतं. असं काही नाही आहे. तर दादा
चालू करूया तुमचा प्रवास, म्हणजे गणेशोत्सवाचा प्रवास, जो तुमचा मूर्तिकाराचा प्रवास आहे, हे कधीपासून सुरुवात झाली तुमची आणि आत्तापर्यंतचा जे पण प्रवास आहे तुमचा, कुठे शिकले तुम्ही, कुठल्या कारखान्यात होते आणि तुमचं हे पर्सनल जे आहे आता समीक्षा आर्ट्स, त्याची सुरुवात कशी झाली हे सगळ्यांना सांगा. माझी सुरुवात अशी म्हणजे वयाच्या मी एक 14 वर्षामध्ये मी म्हणजे असं मला एक खूप इच्छा होती की गणपती म्हणजे असं मला खूप छान वाटायचे आणि बघायचो मोठे मोठे गणपती असतात, लालबाग राजा, गणेश गल्ली मुंबईचा राजा, चिंचपोकळे चिंतामणी. तर असं बघून मला वाटायचं की मला कुठेतरी अशी एक आवड होती. मी शाळेत जाताना तर मी 2004 सालीपासून मी जॉब करतो. आमच्या कांदोली हायवेलाच मूर्तिकार आहेत, असे मोठे नामचिंत मूर्तिकार होते तेव्हाच्या काळात, एक सुनील मुरकर म्हणून. मी त्यांच्याकडे आज शिकलो 2004 पासून ते 2018 पर्यंत. 14 वर्ष. 14 वर्ष मी स्ट्रगल केलं माझ्या कामात. अरे मी एवढं शिकलो ना, मध्ये एक एक गोष्टी बोलतात ना, ते झिरो ग्रॅव्हिटीपासनं जे टॉप लेवलच्या जे बॅलन्सिंग मूर्त्या आपण कशा करू शकतो किंवा मूर्त्या कशा घडू शकतो, हे मी सगळं त्यांच्याकडे शिकलो तेवढ्या वयामध्ये. नंतर कसं मध्यस्थी लॉकडाऊन आला, तर लॉकडाऊनमध्ये कसं फायनान्शियल खूप प्रॉब्लेम झाले. तर असंच नंतर विचार केला की आपण स्वतःचं काहीतरी एक कार्यशाळा खोलावी आणि काहीतरी नवीन सुरुवात करावी. कारण का 14 वर्ष स्ट्रगल करून मी पण थोडं हे झालेलो. मला चला आता काहीतरी नवीन करूया आपण. तर मी 2021 साली जेव्हा लॉकडाऊन होतं त्याच वर्षी माझी मुलगी जन्मलेली 2017ला. तर मी विचार केला की माझ्या पोरगीचंच नाव मी समीक्षा आर्ट्स ठेवू आणि मी एक सुरुवात करू कार्यशाळेची. मग ते सुरुवात करता आज मला 7 वर्ष झाली आहेत असं आहे. आणि कसा एक्सपिरियन्स आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा शिकायचे तेव्हाचा एक्सपिरियन्स आणि तुमचं जे आता पर्सनल कार्यशाळा आहे त्याचा एक्सपिरियन्स आणि काय डिफरन्स वाटतंय ते सगळ्यांना सांगा. एक्सपिरियन्स म्हणजे कसं माहिती आहे, जेव्हा मी त्यांच्याकडे मूर्ती करत होतो, काम करत होतो किंवा मूर्ती घडवत होतो, तेव्हा एक्सपिरियन्स कसा असतो की कस्टमरबरोबर राहणीमान करणं, का त्यांना एकच गोष्टी असते की त्यांचं काम टायमावर करून देणं, ही पहिली प्रायोरिटी असते. ती मी तिथे लय शिकलो. कारण का ती जर टायमावर दिली तर टायमावर मूर्ती आगमन होतं, नाहीतर होत नाही. नाहीतर मग त्यांचं आगमनचं कसं असतं, त्यांचा DJ असतो, त्यांचे बँजो असतात, तर ते त्यांनी ऑलरेडी नक्की केलेले असतात. तर त्याला त्रास नको असतो, त्यांना ते टायमावर देणं गरजेचं असतं. मग आपण तीच परंपरा घेऊन पुढे माझा प्रवास जो मला करायचा होता, तो त्या स्ट्रॅटेजीवरनं मी आज तेच करत आलो की टायमावर मंडळाला मूर्ती देणं हे माझं ध्येय आहे पहिलं तर. कारण का मी मंडळ बघून काम नाही करत, मी एक श्रद्धा म्हणून काम करतो. या सबुरी म्हणून आपल्याला मंडळांचं काम करून देणं गरजेचं आहे. जर ते दिलं तर मूर्तीचं आगमन टायमावर होतं. असे मंडळ खूप काही आहेत, ते आपल्याला माहीतच आहेत. तर दादा, आता उपनगरमध्ये आपलं कारखाना आहे, कार्यशाळा आहे, उपनगर आणि लालबाग परळ. तर तुम्हाला असं कधी नाही वाटलं की माझा पण कारखाना एखाद्या वर्षी म्हणजे असा लालबागमध्ये व्हावा? कारण मी जेवढे पण मूर्तिकारांना किंवा जेवढे पण मंडळांना भेटतो त्या साईडचे, म्हणजे उपनगर साईडचे, तर तेव्हा त्यांचा एक असं बोलतात ना, एक ड्रीम असतो की यार आमचा गणपती परेलमधून आगमन व्हावं. आणि मूर्तिकारांचा असं असतो की आम्ही म्हणजे आमची कार्यशाळा एखाद्या वर्षी तरी परेलमधून म्हणजे व्हावी, की गणसंकुल असो, परेल वर्कशॉप असो की बकरी अड्डा असो, बट त्या क्षेत्रातून आपला गणपती निघाला पाहिजे. तर तुमचं अशी म्हणजे तुम्ही आजपर्यंत असा विचार नाही केला की आम्ही परेलमध्ये जाऊ किंवा इन्क्वायरी करू, की असं काय तुमचं काय मत आहे त्या? असं तर माझं अजूनपर्यंत तरी मत नाही आहे. आलं तर नक्कीच पुढच्या 5 वर्षामध्ये एक विचार करू की परेल वर्कशॉप किंवा गणसंकुलमध्ये एक तरी आपण एक छोटासा गाला घेऊन 5-6 मूर्त्या बनवू. कारण का आता पण रिक्वायरमेंट मला आलेलीच होती यावर्षी पण, की दादा आम्हाला तुमचं गणसंकुल आहे का, तुमचं परेल वर्कशॉपला आहे का. मला एवढ्यात तर नाही आहे, मी सध्या उपनगरामध्ये आहे. तर उपनगरात तुम्हाला जर मूर्ती जर आगमन करायचं असेल तर तुम्ही इकडनं करू शकता. पण मला चान्स नक्की भेटला तर पुढच्या 5 वर्षामध्ये तरी मी एकदा तरी एक असं ठरवीन की समीक्षाची मूर्ती परेल वर्कशॉप किंवा गणसंकुल किंवा बकरी अड्डा इकडनं नक्कीच आगमन करायचा प्रयत्न करेन. की जे काम मी आता उपनगरात देतोय तसं अतिउत्तम काम, अजून चांगलं काम मी देऊ शकतो तिकडे, असं आहे. तर हे जे उपनगरमध्ये आता तुमचा कारखाना आहे, तर तिकडे म्हणजे एक तुमचा बोलतात ना की प्रत्येकाचा एक एरिया असतो, तर तुम्ही राहायला पण उपनगरमध्येच आहे हो. आणि तुमचा कार्यशाळा पण उपनगरमध्ये. तर जे आपुलकी असते, म्हणजे उपनगरचे मंडळ तुमचे खूप क्लोज आहेत, तर जे आपुलकी असते ना त्या संदर्भात थोडं सांगा की काय फरक पडतो, म्हणजे एक लोकल एरियामध्ये राहून आणि लोकलच जे मंडळ असतात ना त्यांचं काम करून काय एक्सपिरियन्स भेटतो तुम्हाला? एक्सपिरियन्स म्हणजे कसं माहिती दादा, एक्सपिरियन्सची गोष्ट कशी आहे, मंडळ हे असे असतात ना की मंडळ आपल्याकडे एक कॉन्सेप्ट घेऊन येतात, तर त्यांची जी विचारमत्व असते ना ती मोठी असते, म्हणजे लालबाग परेलसारखीच असते
की उदाहरणार्थ जे मोठे मोठे मूर्तिकार आहेत, आता जसं तुम्ही नाव सांगितलात मग सगळे मूर्तिकार मोठे XYZ, तर त्या सगळ्या मूर्तिकारांचं काय असतं की आम्हाला अशी मूर्ती घडून पाहिजे, पण त्यांना ते नसतं की त्यांची बजेटची क्षमता जास्त असते, उपनगरात बजेट क्षमता कमी असते, पण त्यांना ते कॉन्सेप्ट तसंच पाहिजे असतं. तर मी त्यांना एकच रिक्वायरमेंट का करतो की सर तुम्ही पेमेंट जर मला तेवढं दिलात तर मी तुम्हाला काम करून देऊ शकतो ना. मग तुम्ही तेच कॉन्सेप्ट जर मुंबईचा माझ्याकडे मागताय, म्हणजे लालबाग गणसंकुल बकरी अड्ड्याचं XYZ, तर मी तसं नाही देऊ शकत ना. त्यासाठी तुम्हाला पेमेंटचं कॅल्क्युलेशन वाढवायला लागेल. तर तसे मंडळ काही आहेत ते मला प्रमोट करून मला पेमेंट करतात, तसं मी बनवून देणार करतो आहे. तसं पण मालवणीचा महाराजा आहे, जसं मी आज करतो. आज सलग बघडाना 5 वर्ष मी मूर्ती घडवत होती. ती मूर्ती पहिली अशी नामचिंत मंडळांकडे होती, मूर्तिकारांकडे, चांगल्या मूर्तिकारांकडे होती. म्हणजे सतीशदादा वळवळकर, त्यानंतर मनोहर बागवे, हे नामचिंत मुंबईचे मूर्तिकार आहेत. आता त्यांची मूर्ती जर मला घडवायला भेटली मंडळांची तर मी आवश्यक घडवणारच ना. तर ते मूर्तीमध्ये मला खरंच आपुकल्याने सलग ते 5 वर्ष मंडळ माझ्याकडे आहे. कारण का असं मंडळ त्या मंडळाने पण कुठला मूर्तिकार नाही त्यांना भेटला असेल असं मला तरी वाटतंय. मालवणीचा महाराजा, त्यानंतर अजून मंडळ खूप आहेत. मालवणीचा युवराज आहे, त्यांचं आज सतत 4थं वर्ष माझ्याकडे आहे. त्यानंतर वळणाई मित्रमंडळ आहे आपलं ओरलमला, ते एक मंडळ आहे. त्यानंतर असे खूप मंडळ आहेत असं बघायला गेलं तर. पण सगळे माझ्यासाठी एक बेस्टच आहेत, असं काही नाही आहे की हे मंडळ आहेत ते मंडळ आहेत असं आहे. दादा, गोष्ट करूया कॉस्टिंगची, की उपनगरचे जे मूर्त्यांची कॉस्टिंग आहे आणि लालबाग परळची जी मूर्त्यांची कॉस्टिंग आहे त्यामध्ये डिफरन्स आहे. तर तुम्ही एक्सपेक्टेशन लोकांचे कसे फुलफिल करता? आता तुम्ही म्हणाले की माझ्याकडे मंडळ येतात आणि ते सांगतात की लालबाग परेल जसा कॉन्सेप्टची आहे. बरोबर आहे. तर तुम्ही हे कसं मॅच करता आणि मॅनेज करता बजेटिंगचं कसं मॅनेज करतो माहिती आहे मी. कारण काय शेवटी काय असतं की त्यांना लालबागपर्यंत काम पाहिजे असतं. मग त्यामध्ये ते रबर सीटचे जे हत्यारे बनतात, तर त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला पण हेच पाहिजे. मग त्यांना जेव्हा तो बजेट मी सांगतो की दादा बजेट एवढा असतो, 10,000 असतो किंवा 50,000 असतो, तर तेव्हा ते बोलतात नको नको, मग आम्हाला जी गोष्ट फायबरची ना ती तुम्ही आम्हाला द्या, आम्हाला ते चालेल, पण तुम्हाला डिटेलिंग आम्ही देऊ. त्यामध्ये कसं आहे, आपले एक फिंगर असतात हाताची, जी ओपन हाताची आपण जे ओपन करतो, किंवा मुठ्ठी असते हाताची, त्याच्यामध्ये डिटेलिंग, किंवा पायामध्ये ज्या तळव्या असतात आपल्या ज्या ह्याच्या, त्या आपण डिटेलिंग द्यायचा प्रयत्न करतो. कारण मंडळाला तेच पाहिजे असतं की ती मूर्ती सुंदर कशी दिसावी. आपण तो प्रयत्न आपण पूर्ण आज पुढे 7 वर्ष आपण करतोच आणि अजून पुढे पण करणार आपण, असं आहे. तर आता कॉस्टिंगची वार्ता करूया, की आपल्याकडे स्टार्टिंग कॉस्ट काय आहे? म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा मंडळ आला आणि त्याला एक मंडळाला 10 फुटाचा गणपती पाहिजे, एक मंडळाला 14 फूटचा गणपती पाहिजे, तर काय कॉस्टिंगमध्ये आपण स्टार्ट करतो आणि कितपर्यंत आपण जातो? आता कसं आहे, आपली कॉस्टिंग जी चालू आहे ना, ते आता कॉस्टिंग आपली एक 12,000 रुपये फूट चालू आहे. तर 12,000 फुटामध्ये आपण काय करतो की गणपतीची कॉस्टिंग देतो. फक्त गणपती तुम्हाला जो हा स्ट्रक्चर बनवून चांगला व्यवस्थित धोतर बितर करून आपण व्यवस्थित पेंटिंग करून व्यवस्थित, जर तुम्हाला प्रभावामध्ये काही चेंजेस हवे असतील त्याचे कॉस्टिंग फूट वाईज असतात, जसं त्यांना पाहिजे असेल. पण मोस्टली आपण 12,000 रुपये फूट एक अप्रॉक्सिमेट अमाऊंट अमाऊंट आपली आहेच, असं आहे. आणि दादा, आता गोष्ट करूया आपल्या मागीचे जे मूर्त्या होत्या या वर्षाचे. तर पहिलं तर काटर रोडचा राजा, हे मूर्ती म्हणजे यावर्षी तुम्ही सगळ्यांना दाखवून दिलं की कॉन्सेप्ट मूर्ती म्हणजे उपनगरमध्ये पण बनू शकते आणि चांगल्या हाईटमध्ये बनू शकते. आणि दुसरं बोलायला गेलो तर पोईसरचा गणपती आहे आपला, जे फर्स्ट आगमन असतो आपला मागीचं, तर त्या मंडळा बाबत थोडंसं सांगा. पोईसरचा मोरया हे मंडळ पण जुनंच आहे. आज त्यांची मूर्ती मी ज्यापासून मी वर्कशॉप चालू केला 2021 पासून, त्यापासून त्यांची मूर्ती मीच घडवतोय मागीची. त्यांचा पण एक कॉन्सेप्ट असं आहे की त्यांना पण काहीतरी वेगळं लागतं आणि त्यांचं म्हणणं काय असतं, त्यांचं ते डेकोरेशनमध्ये त्याने खूप काही चांगलं करतात. कारण कसं असतं की त्यांना मूर्तीचं आगमन लवकर करायचं असतं. ते मंडळाचं पण एक लोकेश म्हणून आहे, तो पण एक खूप म्हणजे एक असा आहे ना व्यक्तिमत की त्यांना कधीही म्हणजे एक मंडळ म्हणून नाही, त्यांना अर्धरात्री पण ते येतात आणि त्याच्यामध्ये मूर्ती आमची कशी आहे, आमचं कसं आहे, ते तिथेच थांबून ते कामं पण करतात. असं मंडळ आहे ते पोईसरचा मोरया. आपण आज फर्स्ट आगमन एवढ्या वर्ष आपण करतोय मंडळात असं. आणि जो पोईसरचा मोरया आहे त्यामध्ये आम्ही बघतो की प्रभावळ नसतात, तो फक्त तुम्ही गणपती बसतो. आणि आता प्रभावळची ट्रेंड आहे, बट त्या गणपतीला प्रभावळ नसतो. तर हा कॉन्सेप्ट तुम्ही सुचवलाय त्यांना की त्यांनाच प्रभावळ म्हणजे असं नाही पाहिजे? नाही, एक असं कसं आहे माहिती आहे दादा, जो त्यांचा पोईसर विभाग आहे तो आहे मोठा, पण त्यांचं जे मूर्ती बसते तिथे एंट्री ती एंट्रेन्स लय छोटी आहे.
त्याच्यामध्ये ना प्रभाव ते ज्या गोष्टीमध्ये मावत नाही. का ती गल्ली आहे ना कमीत कमी ते एक 9-10 फुटाची आहे. ओके. त्यांची ट्रॉली 360 आहे. तर 360 ट्रॉली ज्यांची आहे ना, मग ती मूर्ती ते फिरवून ते सरळ नेतात आडवी करून. त्यामुळे त्यांना ते कॉन्सेप्ट आहे ना कधी पण अजूनपर्यंत मी जेवढे केलं त्यांना प्रभाव दिलंच नाही आहे. मग त्यामुळे तेव्हा नको आम्हाला प्रभावाची आवश्यकता नाही. आता आम्हाला मूर्ती भव्य पाहिजे. मग ते त्यापासून ते मूर्ती आपल्याला भव्य घेतात. एक 10 फुटाचं स्ट्रक्चर, 12 फुटाचं एक स्ट्रक्चर, एक गणपतीचं आपल्याकडनं ते घेतात असं. आणि आता गोष्ट करूया कांदिवलीचा गणाधीश, जे तुम्ही यावर्षी घडवली. प्रचंड भव्य मूर्ती होती. तर त्यामागचं स्टोरी सांगा की हे मंडळ तर मला वाटतं 3 वर्ष झाली आहे त्यांना, 3 किंवा 2 वर्ष झाली. आणि पहिल्यांदा त्यांनी छोटी मूर्ती बसवलेली थोडीशी सतीदादाकडनं घेत. हा, आणि यावर्षी एकदम मोठी बॉडी घेतली तुमच्याकडून गणपती. तर त्यामागचं स्टोरी सांगा आम्हाला. त्यामागची स्टोरी अशी आहे की त्यांचा एक अध्यक्ष ऋतिक म्हणून, तर तो माझ्याकडे आलेला. दादा आम्ही गेल्या वर्षी सतीदादाकडनं मूर्ती घडवलेली, पहिलंच आमचं वर्ष होतं, तर यावर्षी तुमच्याकडनं आम्हाला घडवायची आहे कारण का तुमचं काम आम्ही खूप सुंदर बघतो एवढ्या वर्ष. बोला ठीक आहे, मग तुम्हाला गणपती स्ट्रक्चर किती फूट पाहिजे? तो बोलतं आम्हाला आहे ना 16 2 मूर्ती पाहिजे. तर मी त्यांना म्हटलं की माझे 16 फुट गणपती आहे, त्याचं स्ट्रक्चर आपण उभं करून देऊ, मस्त छान होईल. मग त्यांनी सुचवलं की दादा बॅकग्राऊंडला आपल्याला काय द्यायचं आहे. मी बोलो बघ तुमच्या कॉन्सेप्टेशन काय आहे, तर मला तुमच्यावरती नक्की करा. तर मी केलं एक नंदी आहे, सिंह आहे, वरती शंकर पार्वतीचा कॉन्सेप्ट केलं. तर ती भव्य मूर्ती बसूनच मूर्ती 22 फूट होती फक्त, आणि वरनं पकडलं प्रवाळ पकडून मूर्ती एक 28, ट्रॉली पकडून 31-32 फूट गेली ती मूर्ती. मागितली मला वाटतं की सर्वात मोठी उंच मूर्ती त्यांची होती. बरोबर. आणि त्यानंतर काटा रोडची होती. दोन्ही मिळून कॉम्पिटिशन बघायला गेलं तर दोन्ही मूर्त्या एवढ्या उंच बनवलेल्या. आणि आपल्या इथे उंच मूर्त्या का बनत नाही, कारण का आपण उपनगर असल्यामुळे सगळ्या वायरी आहेत, त्या वायरी लागतात, किंवा ब्रिजेस आहेत, जसं 5 मीटरचे ब्रिजेस आहेत, त्याकडनं ती मूर्ती पास होत नाही. म्हणून त्यामुळे प्रॉब्लेम होतो आपल्याला. असं जेव्हा मंडळ आपल्याकडे येतो हां मीटिंग्स करायला, तर एखादा फनी किस्सा सांगा ना आम्हाला की जेव्हा आता मंडळ येतात तर प्रत्येक मंडळामध्ये वेगवेगळे लोक असतात. तर एखादा फनी किस्सा सांगा की मंडळ येतात तर काय म्हणजे काय बोलतात, आणि तुम्हाला म्हणजे बोलतात ना की यार हे काय तुम्ही बोलतात, फनी वाटतंय. तर एखादा असं किस्सा सांगा आम्हाला की सगळ्यांना बोला की मंडळ येतात आणि काय कॉन्व्हर्सेशन होते. हे कसं असतं, आता बघा एवढ्या वर्षात मंडळांचं ऐकतोच आहे आणि मूर्ती घडवतच आहे. ते एक असा एक किस्सा आहे ना मंडळांचा, की मंडळ येतं आणि येताना मंडळ किती 5-6 जण येतात, ही पहिली गोष्ट. त्यानंतर मला विचार दादा आमचं असं असा कॉन्सेप्ट आहे, आम्हाला अशी अशी मूर्ती घडवायची तुमच्याकडनं, खूप आमचं नाव आम्हाला मंडळाचं काय. मग ठीक आहे, मग त्याला मी बजेट एक सांगतो की हा आपला बजेट असतो एक पकडा एक 1.25 लाख किंवा 1.5 लाख, 1.2 लाख. मग त्यांच्यामध्ये म्हणे आले की दादा आमचा बजेट आहे, पण आमचा बजेट आहे ना ₹1,00,000 आहे. म्हटलं का दादा, तुम्हाला असं एवढं कॉन्सेप्ट मोठं पाहिजे? दादा आम्ही मंडळात 5च जण आहेत. ह्या गोष्टी जेव्हा मी ऐकतो ना, मंडळात 5च जण आहेत, तर मी एकच गोष्ट करतो, तुम्ही जर असं मला बोलताय की मंडळात 5 जण आहेत, आज मी मंडळात मूर्ती घडवतो, मी एकटाच आहे, माझी टीम वर्क असते, तर त्यांना तर मला पैसे द्यावे लागतात ना. कारण एकाने मूर्ती घडवली जात नाही, तो महाराष्ट्रातला कुठलाही मूर्तिकार असून दे. एक गोष्ट आहे की त्याच्यासाठी टीमवर्क लागते. जी टीमवर्क आहे, जी कामाची पद्धत आहे, किंवा कारण सगळे आर्टिस्ट मूर्तीवरती वेगवेगळे असतात. एकच आर्टिस्ट काम जर एका मूर्तीवरती घडवत असता, मग तो 3 महिन्यात 3च मूर्ती घडवेल. जसं तुम्ही बघितलंच, गेल्या वर्षी एक मूर्ती घडवली दादानी चांगली, आकाश तिरमल दादानी. मग त्याला वेळ लागतो ना त्या गोष्टीला. जर एकाच गोडी मूर्ती घडवत असणार तर तो एकटाच घडू शकतो, पण तुम्हाला एवढ्या मूर्ती घडवायच्या असतील तर त्या सगळेच कारागीर लागतात. का सगळे कारागीर, त्यामुळे मंडळ कसं असतं, दादा आम्ही 5च जण आहेत, आमचा बजेट नाही आहे. तर मी त्यांना एकच बोलतो, तर 5च जण तुम्ही आहे तर मंडळ वाढवा, नसेल तर बजेट वाढवा. कारण का तुम्हाला काम पाहिजे बॉम्बेसारखं, मुंबईसारखं. आता तुम्ही उपनगरामध्ये माझ्याकडे हे काम मागताय तर बजेट तुम्हाला वाढवायला लागेल. पण ते कस्टमर त्या कॅपॅसिटीमध्ये नसतात, ते एकच बोलतात दादा आमचं बजेट नाही आहे, आम्ही 5 जणच आहे, तुम्ही आम्हाला ॲडजस्ट करा. पण आपण पण ॲडजस्ट किती करणार, कारण आपण एवढ्या लाखो रुपये भाडं भरतोय, तर ते आपल्याला नाही परवडत ना. तर त्या मंडळांना समजून त्या गोष्टी नसतात. पण ठीक आहे, तरी मंडळ काय ना काय मंडळ समजूतदार असतात, ते समजून घेतात आपल्याला. असं आहे बाकी. आणि 5 लोक बोलतात आणि आगमनमध्ये 5 लोक बोलतात आणि आगमनमध्ये 50 जण असतात. मग तेव्हा मी विचारतो कुठे आली, मग तेव्हा त्यांचे डीजे असतात, त्यांचे बँजो असतात. आणि आगमनला असं नसतं की 2-2 पथकं, 3-3 पथकं, तेव्हा तुमच्याकडे पेमेंट नसतो. एक मी बोलतो मंडळासाठी पण एक गोष्ट आहे की त्यांच्याकडे तेव्हा पेमेंट नसतं, पण एक मूर्तिकारची मूर्ती घडवतो
कारण का आज कसे सुंदर जेव्हा मूर्ती दिसेल तर ते मूर्ती लाखो लोक करोड लोक मूर्ती बघतात, तुमचं आगमन बघतात, हे मी ॲग्री आहे त्या गोष्टीला. पण जेव्हा मूर्ती आम्ही घडवतो तेव्हा तुमच्या मूर्तीला बघण्यासाठी लाखो लोक असतात, ते तुम्ही बघत नाही कधी. कधी कधी एक पण हिस्सा आहे मूर्ती स्वस्त पाहिजे, ह्यांचं फाउंडेशन खराब असतो, ह्यांचा पाठ खराब असतो. त्यांना सांगितलं की पाठ बनवायचा आहे, 20,000 बोललो पाठाचे, नाही दादा आमचा बजेट पाठाचा पण 15,000 रुपये, असं मंडळ आहे. म्हणून मी काय म्हणतो उपनगराला मूर्तिकारांना की मूर्तिकार हे तुम्ही आहे ना आहे चांगलेच असतात, पण मंडळाचं आहे ना तर मंडळानं सुधारलं पाहिजे. कारण का तुम्हाला जर कॉन्सेप्ट पाहिजे असेल तर तुम्हाला बजेट वाढवावं लागेल, आणि तुमचं फाउंडेशन जे असतं पाटाचं किंवा ट्रॉलीचं हे तुम्ही सुधारलं पाहिजे. कारण का ह्यांचं ट्रॉली असते 2 टनाची आणि ह्यांना मूर्ती घडवायची असते 4 टनाची. कारण का ह्या वर्षी पण उपनगरात खूप प्रॉब्लेम झालेले आहेत मूर्त्याबद्दल, पण ते मंडळ समजून नाही घेत. कारण मंडळांना काय असतं की स्वस्त, पण स्वस्त नाही होत ना, कारण का एवढ्या महागाई वाढल्या पुढे स्वस्त कसं जमेल आपल्याला. आता पण महागाई बघतात आहे, एकदम युद्ध चालू आहे, त्यामध्ये महागाई एवढी वाढली आहे, कसं लोखंड आहे, POP आहे, त्यात काता लागतोय, कारागिरांची सॅलरी वाढली आहे, तर त्याप्रमाणे जागेचं भाडं पण वाढलं आहे. मग त्यामध्ये मंडळाला समजून लय कठीण परिस्थिती होते आमची, असं आहे. तर आता उपनगरमध्ये कॉस्टिंग जे तुमचं वर्कशॉप आहे ते त्यांचं जे रेंट आहे ते थोडंफार कमी असेल मुंबईपेक्षा, बट अंदाजे म्हणजे हे सगळ्यांना ना माहीत नाही आहे. तर मी मुद्दामून तुम्हाला एक प्रश्न विचारतोय की तुमचं ओव्हरऑल कॉस्टिंग म्हणजे मंडपाचं, जागेचं, तुमचं लेबर कॉस्ट, हे अंदाजे ना लोकांना थोडं अप्रॉक्सिमेट ब्रेकअप सांगा की किती कॉस्टिंग जातो, आणि त्यासाठी आहे ना एवढी कॉस्टिंग आम्ही मूर्त्यांमध्ये ठेवतोय. कारण तुमची पण एक इनहाऊस टीम आहे, तर त्या संदर्भात पण तुम्ही लोकांना सांगा की माझ्याकडे इनहाऊस टीम्स आहेत, ते वर्षभर काम करतात, आणि त्यासाठी ह्या लेवलची कॉस्टिंग आम्ही घेतोय उपनगरामध्ये. कसं असतं माहिती आहे, जे ग्राउंड असतं मैदान जे आपण गणपतीसाठी बुकिंग करतो कार्यशाळेसाठी, ते ग्राउंड आपल्याला जानेवारी डिसेंबरमध्येच बुकिंग करायला लागतं. कारण मूर्तिकार उपनगरामध्ये पण 4, 5, 6 मोठे मूर्तिकार आहेत, बरोबर. मग त्यांना पण ते ग्राउंड पाहिजेच असतं. मग आपण ते टोकन अमाऊंटसाठी आपण त्यांना एक अमाऊंट देऊ शकतो, आणि या जागेचंच भाडं 5-6 लाख रुपये तरी जागेचं भाडं असतं. 6 लाख एक 3 मंथ्स जे आपण करतो त्यामध्ये फक्त भाडं. त्यामध्ये मग मंडप तर कमीत कमीत 5-6 लाखाच्या पुढेच जातो. ताडपत्री नवीनच लागते, जुनीवरती ताडपत्री लागत नाही. त्यानंतर एक लाईट बिल असतं एक भरायला, ते कमीत कमीत 1 लाख ते 1.25 लाख रुपये 3 महिन्यात लाईट बिल भरावंच लागतं, कारण वेल्डिंग जॉब असल्यामुळे, कामामुळे लाईट्स फोकस सगळं असतं. त्यानंतर कारागीर जे असतात आपले UP बिहारवाले, परत आपले जी टीम वर्क असते त्यांची सॅलरी, पेंटर आहे, लिखाईवाला आहे, XY जो गोल्डन मारतो, तो एक झाडू मारतो, तो पण आपल्याला कारागीर किंवा हेल्पर तो खूप कामाचा असतो. तर त्यांची सॅलरी जी आपली असते ना ती पुढे 30-40 लाखाच्या घरात जाते आपली, असं एक सीझनमध्ये, आणि नक्कीच जाते. एवढं मला माहिती आहे, कारण मी एवढं जे स्टडी करून मी लिहून ठेवतो ना ह्याच्यामध्ये मेमोमध्ये, तेव्हा मला ते माहीत पडतं की 40-50 लाख रुपये जात्यावर टर्नवर करायला लागतो. मग तेव्हा आपला बजेट आपल्याला मंडळाला द्यावाच लागतो की एवढा बजेट आहे. मग त्याच्या मंडळामधनं जे आपल्याला कॉस्टिंग निघते ते मग भाडं, ते आपलं मंडपचं किंवा लेबर कॉस्ट ते सगळं निघून जातं, असं आहे. आणि मटेरियल कॉस्ट आहे, POP आहे, काता आहे, त्यामध्ये लोखंड आहे, ते सगळं ते त्यामध्ये निघून जातं, असं असतं. खूप म्हणजे हेवी लोडेड काम आहे. फक्त एवढंच आहे की दादा कसं असतं, गणपती क्षेत्रामध्ये ना आपण सगळा सोंग करू शकतो, पण पैशाचा सोंग कोण नाही करू शकत ह्या क्षेत्रामध्ये. का जिथे पैसा अफाट लागतो ना तिथे आपल्याला वेळ द्यावाच लागतो. कारण आज मी पण कार्यशाळेमध्ये सकाळी जर मी 10 वाजता पोचतोय तर मी 1 वाजेपर्यंत तिकडे असतोच. माझ्या घरचा डबा पण, भले मी कांदुरीत राहायला आहे तर माझ्या बोरीवर वर्कशॉप आहे, तरी मी डबा घेऊन जाऊन मी रात्री 1-1:30 येतोच. वेळ दिला तर तुम्हाला ते श्रम भेटणारच आहे, तुमचं नाव होणारच आहे ना. पण याच्यामध्ये एक आहे की पैसा अफाट लागतो, पण मंडळ ते समजून कधीच घेत नाही, एवढं मी सांगू शकतो तुम्हाला. नाही, नक्कीच ही रील बघून थोडा मंडळ समजून घेईल अशी मी पण आशा करतो की प्रत्येक मंडळांनी मूर्तिकाराला समजून घ्यावे, आणि तसंच मूर्तिकारांनी पण मंडळाला थोडाफार समजून घ्यावे. आणि आपला उत्सव एकच लक्ष आहे, उत्सव आपला वाढला पाहिजे, एक ग्लोबल लेवलला आपला पोचायला पाहिजे. किंवा जे पण मूर्ती आपण घडवतोय ते आज सोशल मीडियाच्या माध्यमातून 7 समुद्र पार ते व्ह्यूज येतात, म्हणजे नॉट ओनली फ्रॉम इंडिया अँड US, लंडन, स्पेन. तुम्ही जर माझा पेज बघितलं
तर तिकडे तुम्ही कमेंट्स वगैरे ना वाचू शकता आणि आम्हाला इन्साइट्समध्ये दिसतं ते की आम्ही म्हणजे खूप काही लोक आहे ना मुंबईतून शिफ्ट होतात, कॅनडाला जातात, US ला जातात. तर त्यांच्यासाठी आमचा हे प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे तुमच्यासारख्या मूर्तिकारांची जर्नी ते तिकडे बसून ऐकतात टीव्हीवर. तर हे खूप मोठी गोष्ट आहे की आपला गणेश उत्सव हा फार मोठा एक बोलतात ना मोठा सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट हा आपण आपलं विजन छोटं आहे, विजन छोटा आहे. विजन मोठा करायला पाहिजे आणि जे विजन जर मोठं झालं तर आपला गणेश उत्सव हे ग्लोबल लेवलपर्यंत नक्कीच पोहोचेल अशी मी पण इच्छा करतो. कारण गणपती हे मुंबईकरांसाठी एक बोलतात ना पर्सनल विषय आहे. तर सगळ्यांनी एकत्र मिळून एक गणेश उत्सव साजरा करावा अशी माझी इच्छा आहे. आणि दादा आता गोष्ट करूया की आम्ही बघतो की प्रत्येक मूर्तिकाराकडे डिले असतात, म्हणजे आगमन एक वीकेंड असतो, म्हणजे सॅटर्डे संडे एक गणपतीच्या 1 महिना दौरान. तर त्यामध्ये खूप आगमन असतात, म्हणजे एक दिवसात 25, 30, 50 असे आगमन असतात. तर त्या दिवशी खूप डिले असतात मूर्त्यांमध्ये. तर तुम्ही हे कसं डील करता, म्हणजे आता 20-25 गणपतीचं आगमन आहे तर तुमची प्लॅनिंग काय असते की डिले नाही झाला पाहिजे? कारण आम्ही असं ऐकलंय खूप मूर्तिकारांपासून की मंडळ पैसे कापतात, जे पण फॉर XYZ रिझन्स, काम नाही झालंय, कधी कधी ते जास्त पैसे कापतात, बोलत नाही, कधी देत नाही पेमेंट वगैरे. तर तुमचा एक्सपिरियन्स काय आहे यामध्ये आणि तुमच्याकडून असं काहीतरी झालंय का? मेन कसं माहिती आहे, आपलं आगमन जेव्हा मंडळांचं असतं, जेव्हा एखाद्या दिवशी 20 आगमन असतात, एखाद्या दिवशी 10 आगमन असतात, ते 15 असतात. तर आपण कसं करतो, जे काम आहे, ज्यांची प्रभावळ आहेत, ज्यांचे खूर आहे, कानसपट्टी आहे, जे आपण लावतो, हे आपण आहे ना, जर आपल्याला माहिती आहे की आज 5 तारीख आहे, सप्टेंबरची आज येते, आपल्या 10 आगमन आहेत, तर आपण हे काम आम्ही 3 तारखेला 10 मंडळांची कामं करून ठेवतो. ओके. फक्त मंडळांना काय असतं की थोडी लाईन असते, फोरक्लिपवाला असतो, मूर्ती न्यायला थोडी अडचणी येतात, तर हे मंडळांना थांबावं लागतं. बाकी असं काही मंडळाचे प्रॉब्लेम मी कधी क्रिएट केले नाही आहेत. खरं माझं काम मी पूर्ण करतो टीमवर्क करून. कारण उद्या माहिती आहे की 6 तारीख रविवार आहे, उद्या 20 आगमन आहे, मग ते काम त्याच्या आदल्या दिवशी करावं आपण पूर्ण. त्यामुळे वेळ लागायचा प्रश्न येतच ना दादा, असं असतं. तर दादा टीमवर्क तुम्ही जे बोलले, तर आपल्याकडे किती माणसं काम करतात आणि सीझनमध्ये किती माणसं असतात आणि वर्षभर किती माणसं असतात, ज्या कारणे आपला डिले होत नाही आहे? आणि हा एक खूप मोठा एक्झाम्पल आहे सगळ्यांसाठी की उपनगरामध्ये पण 25 आगमन एक दिवसात होतात आणि डिले नाही होत. म्हणजे डिले थोडंफार ठीक आहे, वर खाली झालं, बट एवढे मेजर डिलेज नाही झालेत आता उपनगरामध्ये, मी तर नाही ऐकलंय असं. तर हे कसं तुम्ही मॅनेज करता टीम तुमची? टीम कसं माहिती आहे, आता माझ्या कार्यशाळेमध्ये कमीत कमी 40-45 लोक काम करत आहेत. त्यामध्ये कारागीरची जी टीम आहे ती त्यांची एक 18-20 जणांची टीम आहे. त्यानंतर माझी पर्सनल टीम 12-13 जण मुलं माझी पर्सनली कामं करतात. आज जे माझ्या कार्यशाळेत वर्षभर माझे 12 मुलं काम करतात. ओके. सगळीच कामं करतात. त्यामध्ये आम्ही वर्षभर काही ना काहीतरी एक कॉन्सेप्ट काही ना काहीतरी तयार करत असतो गणपतीमध्येच. तर वर्षभर 12 पोरं ही आहेत, बाकी मग आखणी आहे, शेडिंगसाठी आहे, म्हणजे अशी खूप मिळून एक टोटल एक 45 जी टीम मी तयार केलेली आहे. त्या टीममध्ये आपण कसं करतो की पूर्ण कॉन्सेप्ट करतो आणि टायमावरती मूर्ती कशी मंडळाला भेटेल, त्यामुळे त्यांचं जे आगमन आहे ते टायमावर होईल, ती आपण एक पूर्ण प्रयत्न करत असतो. असं आहे दादा. आता गोष्ट करूया या वर्षाच्या गणेशोत्सवाची 2026. तर 2026 मध्ये तुम्ही किती मूर्त्या घडवणार आहेत टोटल अप्रॉक्सिमेटली? आता पण तुमचे बुकिंग चालूच आहे, तर वर खाली होऊ शकतो आकडा, बट अप्रॉक्सिमेटली किती मूर्त्या तुम्ही घडवणार आहे यावर्षी आणि काय नवीन कॉन्सेप्ट आम्हाला भेटेल? जर तुम्ही 4-5 जरा दाखवल्या आम्हाला तर आमच्या लोकांना पण, म्हणजे जे ऑडियन्स आहेत त्यांना पण आवडेल. आणि बोलतात ना की तुमची क्रिएटिव्हिटी आणि तुमचा जो पण बॅलन्सिंग जॉब असेल, क्रिएटिव्ह जॉब असेल, चांगला कॉन्सेप्ट असेल, युनिक कॉन्सेप्ट असेल, ते पण सगळ्यांना भेटेल बघायला. आता मी ज्या मूर्त्या यावर्षी 2026 मध्ये घडवतोय ते 75 मंडळांची मूर्त्या घडवणार आहेत. ओके. 75 आणि आतापर्यंत माझे 60 मंडळ एक बुकिंग झालेलीच आहेत. आता 15 स्लॉट बाकी आहेत बुकिंगचे गणपती मंडळांचे. ते या मला वाटतं 30 जूनपर्यंत फुल होईल माझी बुकिंग, नंतर बुकिंग बंद होऊन जाईल. आणि राहिला कॉन्सेप्शन जे आपण करतोय मूर्ती मंडळांसाठी, ते 5-6 मंडळांची मूर्ती खरंच सुंदर आहे आणि त्याचा कॉन्सेप्ट लय वेगळा. जसं एक मानवीचा सांगितलं मगाशी, महाराजा त्यांचं श्रीकृष्ण अवतार आहे, ते 7 जूनला पाद्यपूजन झालं, ते आपण बघितलंच. बरोबर. त्यांच्या श्रीकृष्ण अवतारामध्ये आपण एक घडवतोय मूर्ती आणि खूप सुंदर मूर्ती आहे.
त्यानंतर मालवणीचा युवराज जो मालवणीमध्येच आपण घडवतोय तो बॅलन्सिंग जॉब आहे यावर्षी. ओके. आणि खूप चांगला ज्योतिबाच्या स्वरूपात आहे हे तुमचं मी सांगू शकतो. आणि खूप चांगलं आहे की तुम्ही बघाल ना, आज मी स्केच पण त्यांचा तुमच्याकडे आणलाय रिलीज करण्यासाठी. आणि तिसरं मंडळ आहे वळणाई मित्र मंडळ मालाड ओरलम, त्यांचा पण स्केच आज नंदीवरती आहे. नंदीवरती बसलेली मूर्ती 16 फुटाचा गणपती आहे. म्हणजे तो पण भव्य रूपात एक कमीत कमी एक 30-32 फूट जाणार आहे. माझं मंडपच 32 फूट आहे. म्हणजे ती सर्वात मोठी मूर्ती तीच आहे. आणि त्यानंतर हा आहे मालाडचा राजा, म्हणजे आपला नाड्याला कॉलनीचा, तो पण आपणच घडवतो आज एक 5-6 वर्ष. त्यांचा पण एक महाकाल स्वरूपात कालभैरव स्वरूपात आपण एक फाटी एक चित्र देतो त्या लोकांना, तो एक आहे. त्यानंतर अजून एक मंडळ आहे, त्यांचं नाव तुम्हाला मी सांगू शकतो, पण ते मंडळ आहे ना, त्यांनी मला सांगितलं की स्केच रिलीज करू नका तुम्ही. तर ते मंडळ पण एक खूप छान मंडळ आहे. ते आहे आपलं नाशिकचं. तर ते आपल्याकडे पहिलंच वर्ष आहे त्यांचं. त्यांनी सांगितलं आता आम्हाला तिथे सरप्राईज द्यायचं मंडळाकडे, कारण का तिकडे मुंबईतनं अजून मूर्ती आली नाही आहे नाशिकमध्ये त्यांच्या एक सिटीमध्ये. तर मी ते एक मंडळ आहे आपल्याकडे. आणि असे खूप मंडळ आपल्याकडे आहेत. ते आपल्याकडे डेली बेसवरती वर्षाहून वर्ष आपल्याकडे रिलेशन आपलं मेंटेन ठेवतात आहे. मेन अशी मंडळी खूप चांगला आपला कॉन्सेप्ट देणार आहे. आणि जे पब्लिकला जे बघण्याचं आहे पूर्ण प्रोत्साहन आज लाखो करोडो लोकांसाठी, ते खूप सुंदर दिसेल आपल्या यावेळी 2026मध्ये. आणि खरंच खूप चांगलं घडवतो आपण. असे बघायला गेलं तर एक 15 किंवा 16 गणपती आपण एक कॉन्सेप्टमध्ये बनवतोय. त्यामध्ये ज्योतिबा सांगितलं, एक घोड्यावरती एक मद्रासी लोकांचं एक कॉन्सेप्टमध्ये एक आहे. आणि खूप काही मंडळ आहेत. एक कालभैरव रूपामध्ये पण बनवतो आपण एक. असे खूप म्हणजे एक 15-16 कॉन्सेप्ट आहेत. ते लोकांना बघायला मध्ये यावर्षी खूप आवडेल असं आहे. बरोबर. आणि हे जे दादा तुम्ही स्केच आता रिलीज करणार आहे 4-5 मंडळाचं तुम्ही जे नाव घेतलं, तर हे म्हणजे ऑफिशियलीच आहे, म्हणजे मंडळाला काहीच प्रॉब्लेम वगैरे नाही आहे आणि ते तुमच्या याच्यातूनच आहे, तर काय असा प्रॉब्लेम नाही? नाही काही प्रॉब्लेम. मंडळांना मी विचारूनच काम जे केलेलं आहे, तर मंडळ बोले चालेल दादा, आम्हाला स्केच रिलीज केला आम्हीच करणार होतो, पण तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती केला तर आम्हाला चांगल्याने प्लॅटफॉर्म अति सुंदर आहे. ते पण मला तेच बोलतात की आम्हाला पण कधी फ्युचरमध्ये काही झालं तर आम्हाला तुम्ही नक्कीच कळवा. मला असं त्यांनी मला खरंच सांगितलंय. नाही, करूया आपण हळूहळू TGP गणेश उत्सव पॉडकास्ट ह्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे हळूहळू वाढतंय. आणि परत एकदा एकच बोलतो मी की आपलं विजन आहे की गणेश उत्सवाला आपल्याला ग्लोबल लेवलला न्यायचं आहे. तर KP दादा म्हणजे कृणाल दादा पाटील ह्यांचं रिलेशन तुमच्याबरोबर चांगलं आहे, तर कधी भेटणं झालं होतं तुमचं त्यांच्याबरोबर आणि काय लर्निंग तुम्हाला भेटली? की म्हणजे बोलतात ना, काहीतरी शिकायला भेटतं जेव्हा तुम्ही एका आर्टिस्टला भेटता. छोटा आर्टिस्ट असो मोठा आर्टिस्ट असो त्याचा काय फरक पडत नाही, बट काय पण शिकायला भेटतं तुम्हाला. तर थोडंसं स्टोरी सांगा ना की KP दादा काय आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं, आता मी कार पॉडकास्ट केलं तर लोकांना त्यांची जे दुसरी बाजू आहे ती दिसली थोडीफार, बट एका मूर्तिकाराबरोबर जेव्हा कॉन्व्हर्सेशन होतात ना, तर काय कॉन्व्हर्सेशन होतात, काय वार्ता होते, हे सगळ्यांना सांग. KP दादा असा मूर्तिकार आहे ना की पूर्ण महाराष्ट्रामधला एक असा एकमेव मूर्तिकार आहे मला वाटतं की त्याचं जे मूर्ती घडवण्याची पद्धत आहे ती सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. जसे जुनं विजय खातू होते, आपले दीनानाथ वेलिंग होते, त्यानंतर जे आज पूर्ण महाराष्ट्राला एक प्रसिद्धी भेटली आहे मूर्तिकार म्हणून, ती कृणाल दादालाच भेटली. कारण का मी स्वतः पर्सनली दादाबरोबर एक अर्धा पाऊण तास बसलेलो होतो त्यांच्या स्टुडिओमध्ये आपलं वसईला पापडीला. तर ते इयर असणार 2021मध्ये. तर दादाबरोबर बोलता बोलता तेच आपल्या मूर्तिकारांचं कसं असतं, बिझनेसमध्ये कसं काय काम करायचं कसं नाही. तर दादानी मला एकच गोष्ट सांगत नेहमी बसला की मंडळांचं ऐकायचं नाही आपल्याला. मंडळ कॉन्सेप्ट घेऊन येतात तर आपण काय देऊ शकतो चांगलं, आणि आपला जे बजेट असतो जो अमाऊंटचा तो आपण सांगावा. त्यांचं अमाऊंट किती असेल, जर त्यांना नको असेल त्या गोष्टीमध्ये तर आपण नाही द्यायचं काम, ते फक्त मूर्ती घडून द्या. कशाला प्रभावामध्ये तुम्ही जाताय. हे दादांचं पहिलं वाक्य जेव्हा मी दादांबरोबर बसलेलो, दादा एकच बोललात, आपण सगळं सोंग करू शकतो पण पैसा असं असतो ना, ही गोष्ट पैसा सोंग कुठलाही मूर्तिकार करू शकत नाही. त्यासाठी अफाट पैसा लागतो आणि जेव्हा अफाट पैसा आपण खर्च करतो तेव्हा आपल्याला श्रम चांगला भेटतो. हे दादाचं वाक्य जे होतं ना, हे मला खरं अजून मला लक्षात आहे की ज्या गोष्टीने दादाने मला सांगितलेलं असं होतं. तर दादा, लालबाग परळमध्ये जर तुम्हाला एखादी मूर्ती बनवायला चान्स भेटला तर हा तुमच्यासाठी अभिमानाचा क्षण असेल की
एखादा प्रोजेक्ट सारखा तुम्ही ट्रीट करणार त्याला. ना एक अभिमानाचा क्षण असणार माझ्यासाठी, कारण का लालबाग परेडमध्ये मला मूर्ती घडवायची असेल तर असं असेल. हे सगळ्यांचं स्वप्न असतं. स्वप्न असतं आणि माझं खरंच स्वप्न आहे. तर मला वाटतं मी पुढच्या 10 वर्षाच्या किंवा 5 वर्षाच्या वेळेत मी नक्कीच घडवीन. एवढं मला तरी माझ्यावरती एक कलेचा मला दिसतंय की मी करू शकतो कला. आणि जर तुम्हाला चान्स भेटला तर एक कुठली मूर्ती तुम्हाला करायला आवडेल लालबाग परेल मधली? मला करायला आवडेल लालबाग परेलमध्ये तरी अशी एक मूर्ती आहे, ती परेलचा लंबोदर. कारण का दादानी पण खूप छान केलेली. जर मला कधी भेटली तर मी नक्कीच करीन. परेलचा लंबोदर. नक्कीच आम्ही पण विश करतो की तुम्ही लवकरच लवकर लालबाग परेलची एक मूर्ती घडवावी आणि सगळ्यांना दाखवून द्यावं की हे पण काम तुम्ही करू शकता. दादा, आजपासून 10 वर्षांनी म्हणजे गौरव मरगज हा नाव कशाने ओळखायला पाहिजे? म्हणजे आता आपण 2026 मध्ये आहेत, तर 2036 मध्ये लोकांनी म्हणजे काय, म्हणजे गौरव मरगजचा एक ब्रँड रिकॉल व्हॅल्यू काय असेल? ब्रँड व्हॅल्यू असं असेल की माझी कामाची एक ओळख, की उत्कृष्ट काम हीच आमची ओळख. हेच माझं एक विद्यावाक्य, म्हणजे माझी एक USP आहे पहिल्यापासून. तर हे लोकांनी ओळखायला, जेव्हा आता मी जे मूर्त्या घडवतोय तर ते लोकांना दिसतंय. आणि माझं एक काम आहे की त्याच्यामध्ये मी एक बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा असतो, की समीक्षा आर्टच्या वर्कशॉपमधनं मूर्ती येते. जसं आता मागे जर बघता आपण एक 4-5 वर्ष ट्रेन चालू आहे आणि आपलीच मूर्ती उपनगरामध्ये मी आज घडवतोय. तर त्याच्यामुळे लोकांना एक ओळख म्हणून माझी एक निर्माण होईल, की उत्कृष्ट मूर्ती म्हणून एक माझी ओळख तयार होईल, असं तरी मला वाटतं. तर दादा, बोलतात ना की हा तुमचं मत काय आहे यावर, की एक कलाकार व्हायला, एक चांगला कलाकार व्हायला लालबागमध्ये व्हायचं गरजेचं आहे, की कला कुठेही जन्माला येऊ शकते? कला ही अशी आहे ना दादा, कुठेही जन्माला येऊ शकते. मी उपनगरामध्ये राहून पण मी लालबागची मूर्ती बनवू शकतो. म्हणजे कला ही उपनगरामधूनच मला कला ही उत्कृष्ट करायची आहे. ती आज पूर्ण जगभरात मला पसरवायची आहे, की मी उपनगरामध्ये राहून मूर्ती कारण अशीच माझ्या मूर्त्या 2 तर US आणि कॅनडाला गेल्या आहेत, एक फायबरच्या मूर्त्या. त्या पुढच्या वर्षी पण माझं असंच म्हणणं आहे, त्यांची मीटिंग झालेली आहे, की पुढच्या 2027 मध्ये 5 मूर्त्या माझ्या USला जाऊ शकतात, असं माझं मीटिंग बोलणं चालू आहे. का ते स्वतः USवरनं येणार आहेत पुढच्या या गणपतीनंतरच आहे. तर खूप मोठी गोष्ट आहे. आम्हाला पण आवडेल की तुमच्या मूर्ती US मध्ये जात आहेत आणि 5 नाही, मी तर बोलेल 50 मूर्ती जावं तुमची. आणि तुम्ही लवकरच लवकर लालबाग परेलमध्ये तुमचं जे स्वप्न आहे, ते ड्रीम आहे सगळ्या मूर्तिकारांचं असतं, सगळ्या मंडळाचं असतं की आमची मूर्ती लालबागमध्ये बनवावी. तर हे पण आम्ही TGB वर आज मॅनिफेस्ट करतोय की तुमचं स्वप्न लवकरच लवकर ते पूर्ण होईल. तो अब हम पहुंच गए हैं पॉडकास्ट के बहुत ही इंटरेस्टिंग राउंड पे, जिसका नाम है टॉप 3 राउंड. ये राउंड हमने नया निकाला हुआ है. जैसे कि आपने KP दादा के एपिसोड में देखा ही था कि ये राउंड बहुत इंटरेस्टिंग है, तो गौरव दादा के साथ भी ये राउंड हम करने वाले हैं. तो देखना इस वीडियो को एंड तक. तर दादा, हे टॉप 3 राउंड आहे. तुम्हाला मी प्रश्न विचारणार, तर टॉप 3 तुमचे उत्तर द्यायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे. पहिला प्रश्न, टॉप 3 फेवरेट मूर्तीज ऑफ लास्ट इयर. अपार्ट म्हणजे मीराबाईंचा राजा, त्यांचं मंडळाचं नाव आहे गर्जना मित्र मंडळ. ओके. अति सुंदर मूर्ती आहे. त्यानंतर उपनगराचा राजा, म्हणजे आपल्या उपनगरामधलेच म्हणजे बरोबर. ते. त्यानंतर एक गोरसवाडी, बरोबर मालाडचा राजा. बरोबर. 3 मूर्त्या तुम्हाला आवडले. लय आवडल्या. टॉप 3 मूर्तीज ऑफ युअर वर्कशॉप, म्हणजे तुम्ही घडवलेले टॉप 3 मूर्तीज गेल्या वर्षाची. एक फर्स्ट मानवईचा महाराजा, दुसरं मंडळ गेल्या वर्षी मी केलेलं मानवईचा युवराज, आणि तिसरं मंडळ नाडेवाला कॉलनी मालाडचा राजा. ओके. हे 3 मंडळ. टॉप 3 मूर्तिकार्स. एक तर कुणाल दादा, सर्वात KP आर्ट्स पहिला, नंतर ज्याच्यानंतर होतं दुसरा विशाल रांजणकर, अंधेरीला मूर्तिकार आहेत मोठे. ओके. आणि तिसरं आहे तो सिद्धेश दिगोले. टॉप 3 मंडल्स ऑफ मुंबई. मुंबई, एक चिंचपोकळी चिंतामणी, एक खेतवाडीचा राजा जो आता आपल्या गेल्या वर्षी यांनी बनवला आहे अनिकेत शेवाळे, तो एक, आणि तिसरा गणपती आहे बॅलेन्सिंग परेलचा महाराजा. राजा. आता टॉप 3 मंडल्स यू वॉन्ट टू वर्क विथ, म्हणजे टॉप 3 मंडळ तुम्हाला काम करायचे, तुम्ही आजपर्यंत केलं नाहीये. कुठले पण असू शकतात ते.
तर तसे मंडळ बघायला गेलं तर आमच्या उपनगरामध्ये 2 मंडळ आहेत. जसं एक नटराज मार्केटचा राजा, फर्स्ट मंडळ त्यांच्यावर मला काम करायला आवडेल. दुसरं मंडळ आहे मालाडचाच गोरसवाडीचा राजा, तो खूप वर्ष केपी दादा बनवत होता, आता सिद्धीदादा बनवतोय बरोबर. मंडळ. आणि तिसरा जो तुम्हाला मगाशी बोललो मी, परेलचा लंबोदर बनायला मला खरंच आवडेल. टॉप 3 मंडल्स जे तुम्ही कामं केली आहेत प्रिव्हियसली बट आत्ता नाही आहे, बट तुम्हाला करायला आवडेल. एक मालाडचंच आहे मंडळ, मालाडचा मोरेश्वर. ओके. ते मी कंटिन्युटी आज 5 वर्ष मूर्ती घडवत होतो. ते एक मंडळ आहे, ते गेल्या वर्षी माझ्याकडे नव्हतं, ते एक आहे. परत एक बायंदरचं मंडळ आहे, एक शिव पेन्ना म्हणून, ते एक मंडळ मला आवडेल घडवायला. आणि एक नाशिकमध्ये जे मी एक 4 वर्षापूर्वी मूर्ती घडवलेली, पण त्यांच्या कार्यानुसार काही गोष्टी होत होत्या एक मागे पुढे, त्या एक मूर्त्या मला घडवायला आवडेल. बराबर है. तो अभी ये राउंड हो चुका है खत्म. अभी हम चालू कर रहे दिस और दॅट राउंड. तर दादा दिस और दॅट राउंड हे खूप इंटरेस्टिंग राउंड आहे. मी तुम्हाला 2 मूर्तिकाराची नावं देणार, तुम्हाला एक सिलेक्ट करायचं आहे आणि शेवटी जे पण तुम्ही सिलेक्ट करणार ते विन होणार. बरोबर आहे? आर यू रेडी? यस. किरण जाधव और विपुल जाधव. विपुल जाधव. विपुल जाधव और अनिल बाईंग. अनिल माई. अनिल बाईंग की राजू शिंदे. राजू शिंदे. राजू शिंदे की अनिकेत शेवाले. राजू शिंदे. राजू शिंदे की सिद्धेश मिसाळ. सिद्धेश मिसाळ. सिद्धेश मिसाळ की निखिल खातू. सिद्धेश मिसाळ. सिद्धेश मिसाळ की सिद्धेश दिगोळे. सिद्धेश मिसाळ. सिद्धेश मिसाळ की अरुण दत्ते. अरुण दत्ते. अरुण दत्ते की सिद्धेश दिगोळे. अरुण दत्ते. अरुण दत्ते की आकाश तिरमल. आकाश तिरमल. आकाश तिरमल की कृणाल पाटील. तर दोघांना बघायला गेलं तर दोघं दादा बघायला गेलं तर त्याच्यामध्ये बेस्ट आहे कुणाल दादा पाटीलच आहे. बराबर. तर केपी दादा इज द विनर ऑफ दिस राउंड. तो ये रील आपको वापस से हम भेजे जाएंगे केपी दादा. थँक्यू. तर दादा पॉडकास्ट हे आपलं आता संपलेलं आहे. तर मी पहिलं पण तुम्हाला प्रश्न विचारलेला की कसं वाटतंय तुम्हाला पहिल्यांदा येऊन. तर आता पॉडकास्ट संपलंय, तर एक्सपिरियन्स सांगा तुम्हाला कसला आहे आणि एक मेसेज द्या सगळ्यांना आपल्या प्लॅटफॉर्म बाबत. एक्सपिरियन्स हा असा आहे की माझं फर्स्ट टाईमच असा एक पॉडकास्ट होतो आहे आणि हा पॉडकास्ट तुम्ही जे आज गणेशोत्सवाचं मूर्तिकारांना आज प्लॅटफॉर्म दिला आहेत, हा मला तर वाटत नव्हता. मी आज 2004 सालापासून मी आज या क्षेत्रामध्ये आहे. गणपतीच्या मूर्त्या बघतोय किंवा मी आज मूर्त्या स्वतः घडवतोय, म्हणजे आज हे करतोय. पण हा प्लॅटफॉर्म खरंच चांगला आहे, मूर्तिकारांना आहे, मंडळांना आहे. असा प्लॅटफॉर्म तुमच्यासारखा भेटणं म्हणजे आज खरंच एक बोलतात ना, एक कलेचं एक महत्त्व आहे की लोकांसमोर कला सादर करावी, हे तुमच्याकडनं शिकावं. आणि तुम्हाला खरंच ह्या पुढच्या वाटचालीसाठी खरंच तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि ज्यांना पण मंडळांना किंवा मूर्तिकारांना हा प्लॅटफॉर्मची आवश्यकता, तुम्ही त्यांना खरंच मोठं करा, कारण का आज तुम्ही जे करताय ना हे खरंच आहे, मला खूप आवडलं. जय गणेश. जय गणेश. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. बरं वाटलं तुम्ही आले आणि एवढं सगळं आम्हाला स्टोरी सांगितली. कारण गौरव मरगज हा फक्त मूर्तिकारा म्हणजे बोलतात ना की गौरव मरगजला कोणी असं बघितलं नव्हतं किंवा त्याची साईडची स्टोरी नव्हती ऐकली. बट आज सगळ्यांना माहिती पडेल की गौरव मरगज हा रियालिटीमध्ये कोण आहे आणि त्याची जर्नी कशी होती. बरोबर. बहुत बहुत धन्यवाद आपका. तो आप मुझे बताना कि एपिसोड कैसा लगा और नेक्स्ट मूर्तिकार या कोई मंडल आपको देखना है हमारे टीजीवी पर, तो वो कमेंट करके हमको ज़रूर बताना. हम पूरी कोशिश करेंगे कि वो गेस्ट को हम हमारे शो पर लाए और आपके सबके सामने उनकी स्टोरीज रखें. लाइक, शेयर और सब्सक्राइब करना मत भूलना. ऐसे ही एपिसोड आपके लिए हम लाते रहेंगे माझा गणेशा पर. जय गणेश. जय गणेश मित्रांनो. माझा गणेशाला आणि त्यांच्या यूट्यूब चॅनलला किंवा इंस्टा ID तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक शेअर नक्कीच करा. हा खूप मोठा एक प्लॅटफॉर्म आहे जो माझ्या गणेशा आज एवढ्या लोकांमध्ये जगभरामध्ये पसरलेला आहे आणि तुम्ही पण त्यांना पसरा, हीच आपली नम्र विनंती आहे. जय गणेश. आता माझ्याकडनं तुम्हाला छोटीशी एक तुम्हाला थँक्यू सो मच. हा मालवणीचा युवराज आहे. मालवणी नगरीमध्ये बॅलन्सिंग मूर्ती येत आहे येत्या 8 तारखेला, 8 सप्टेंबर. आगमन भी अनाउंस हो गया.
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया